थेट इंजेक्शनमध्ये कीटकनाशक भरलं. पूजाच्या मुंडक्यावर पाय देऊन तिला खाली पाडलं. तिला ते कीटकनाशकाचं इंजेक्शन जबरदस्तीने टोचवलं. ती हातापाया पडत होती. चूक झाली तर माफ करा, मीही तुम्ही म्हणाल तसं राहीन अशी हात जोडून विनंती करत होती. मला जगायचं आहे, मला मारू नका म्हणून विनवणी करत होती. पण डोक्यावर सैतान सवार असलेल्या तिच्या नवऱ्यानेच तिचा जीव घेतला आणि तब्बल 1.5 तास तिचा जीव जाण्याची वाट बघितली. बाप रे, सांगताना आवाजही थरथरतोय. किती क्रूरपणा. देवा, हा माणूस म्हणून तरी कसा जन्मला. जनावरांना सुद्धा इजा झाली की मन तडफडते. इथं तर त्याची बायको त्याच्या डोळ्यासमोर तडफडत होती. घरभर प्रचंड वेदनेने विवळत होती, लोळत होती आणि हा मूर्ख देश रक्षण करणारा सैनिक तिच्या मरणाची वाट बघत तिच्या शेजारी बसून होता. विशेष म्हणजे त्याचे घरचेही तिथेच होते. पण पूजाला वाचवण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. ही सत्य कहाणी आहे धुळे जिल्ह्यातली. क्लार्क पोस्टवर मिलिटरीत असणारा कपिल बागुल 43 वर्षांचा आहे. 2010ला त्याचा पूजाशी विवाह झाला. नवीन 2-4 वर्षे मस्तच गेले. कपिल आणि पूजाला 2 मुलंही आहेत. 9 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. ज्यावेळी पूजा विषाने तडफडत होती आणि कपिल तिच्या मरणाची वाट बघत होता, त्यावेळी तिथे प्रज्ञा कार्डिलेही उपस्थित होती. तीही कपिलला साथ देत पूजा कधी मरते याची वाट बघत होती. आता कोण आहे प्रज्ञा कार्डिले आणि पूजा मेल्याचा फायदा तिला काय होणार होता हे सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी पल्लवी देसाई. माझ्या पल्लवी देसाई या न्यूज चॅनलवर सगळ्यांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. BA झालेला कपिल बागुल हा सैन्यात क्लार्क होता. त्याचे प्रज्ञा कार्डिले या MBA उच्च शिक्षित असलेल्या युवतीवर कॉलेजपासूनच प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असल्यामुळे कपिल आणि प्रज्ञाला लग्न करायला जमलं नाही. प्रज्ञाचं लग्न दुसऱ्या मुलाशी 2007मध्ये करून दिलं. मस्त अशा संसारात तीही रमली. तिला 2 मुलंही झाली. इकडे कपिल प्रज्ञा आता आपल्याला विसरली म्हणून त्यानेही 2010मध्ये शारदाशी लग्न केले. शारदा म्हणजेच पूजा. यांचंही तसं बरंच चाललेलं. 2 मुलंही झालेली. ती मुलं सध्या मुलगी 9 वर्षांची आहे आणि मुलगा 7 वर्षांचा आहे. कपिल तसा रागीट होताच. कधी पूजा आणि कपिलचे खटके उडायचे, पण कपिल स्वभावाने तिरसटच आहे म्हणून पूजा सहन करत आली. कपिल आणि प्रज्ञा पुन्हा संपर्कात आले. त्यांनी पुन्हा अगोदरचेच संबंध ठेवले. पण त्यांच्या प्रेमाला अडचण ठरत होते प्रज्ञाचा नवरा आणि कपिलची बायको पूजा. प्रज्ञाने तर घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. मीही त्या नवऱ्याबरोबर राहूच शकत नाही म्हणून कोर्टात गेली. तिथे तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे. आता प्रश्न होता कपिलची बायको पूजाचा. तो तिला छळायचा, मारहाण करायचा. पूजा सहन करायची. त्याने तिला पैसे माहेरून आण अशी धमकी देऊन घरातून बाहेरही काढलेलं. पण जेमतेम माहेरची परिस्थिती. पूजा पैसा अडका आणूच शकत नव्हती. पण ती माहेरच्यांना सगळं सांगायची. 2 मुलं पदरात. पूजा कुठे जाणार होती? ती 4-8 दिवस माहेरी राहायची आणि पुन्हा सासरी यायची. तिला सासरची, सासू सासरे, नणंद कुत्र्यासारखे छळायचे. तिने घटस्फोटालाही नकार दिला. कपिलच्या जीवनातून पूजा निघून जाईना हे कपिलच्या लक्षात आल्यावर त्याने तिला कायमचा धडा शिकवायचा निर्णय घेतला. एक दिवस प्रचंड भांडण झालं. सासू सासरे नणंदही भांडू लागले. तेव्हा त्याने सांगितलं, ही बघ प्रज्ञा, हीच माझी बायको. त्या दिवशी त्याने प्रज्ञालाही घरात बोलवलेलं. वादावादी झाली आणि सैतान सवार झालेल्या कपिलने इंजेक्शनमध्ये कीटकनाशक भरलं. ही तयारी त्याने आधीच करून ठेवलेली. तिला खाली पाडलं. सैन्यातला दांडगा गडी कपिलने तिच्या नरड्यावर पाय दिला आणि इंजेक्शन खुपसलं. तिला मरायला सोडलं. जसं विष उतरत होतं तसं पूजा जीवाच्या आकांताने ओरडत होती, तडपडत होती, हात जोडत होती आणि सगळे मर म्हणून तिला बघत होते. असहाय्य पूजाच्या तोंडाला फेस आला आणि तब्बल 1.5 तासांनी तडफडून पूजाचा मृत्यू झाला. कळवायचं म्हणून पूजाच्या भावाला कपिलने कळवलं, तुझी बहीण मेली. पूजाच्या भावाला घरचे तंटे माहिती होते. पूजा अचानक मेली म्हणजे कपिलनेच काहीतरी केलं असणार या संशयाने तो पोलीस घेऊनच तिथे पोचला. कपिल गडबडीत अंत्यसंस्कार उरकावा म्हणून सगळी तयारी करून ठेवलेला. त्याला वाटलं नव्हतं पोलीसही येणार आहेत. त्यांनी पूजाचा मृतदेह बघितला. डोक्यात मार लागलेला, तोंडाला फेस, चेहरा आणि शरीर संपूर्ण काळं निळं झालेलं. त्याच क्षणी कपिलला अटक केली आणि नवीन संसार थाटू इच्छिणाऱ्या नराधम राक्षस कपिलचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. या कपिललाही तेच इंजेक्शन देऊन मरायला सोडलं पाहिजे. तेव्हाच त्यालाही या सगळ्या वेदना कळतील. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.